पेरू पैशाच्या दृष्टीनं मग खर्चाच्या दृष्टीने बरा आहे, चांगला आहे. ते एक छटणी केली का ऑन लॉट माल येते 5 ते 6 महिने थांबावं लागतं पैसे यायला. माझं कंटिन्यू मला पैसे बंद पडून चालत नाही. मला खर्च जास्त इकडं द्राक्ष डाळिंब आहे इकडे राहणार, त्यामुळे म्हणतो काय आपलं एकदम मोठं व्हायला नाही, टप्प्याटप्प्याने जाऊ तिकडे. आठवड्याला 20-25 हजार आलं वाज झालं तेवढं. म्हणजे जर्शी या दुधा पगार ही पेरू म्हणजे अर्धा एकर जर्शी माझी 8 दिवसाला पगार येते. आणि खर्चाचा विचार केला तर नाही, फॉर्म बी आपण घरच्या घरी लावतो. लई गरज पडली तर लेबरला 1-2 लावतो. इथं आपली शेजारी येते त्यामुळे एक्स्ट्रा लई खर्च होत नाही. एकदम न मधनं फवार असते. ज्यादा काय पेरूले खर्चिक वाद हे नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील शिरबावी या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण पिंक तायवान या पेरूच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तर मित्रांनो, हा दुसऱ्या पिकाचा प्लॉट आहे. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे हे शेतकऱ्यांनी जबरदस्त असा प्लॉट आणलेला आहे. तर या प्लॉटची यशस्वी यशोगाथा आणि लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत यांचं नियोजन असेल, पुन्हा लागवड पद्धत असेल, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. राम राम. आपला परिचय द्या. मी सतीश शिवाजी घोरपडे, शिरबावी, सांगोला. आपला आता हे किती प्लॉट आहे? हे अर्धा एकरा प्लॉट आहे. अर्ध्या एकराचा प्लॉट आहे. तर किती रोपाची लागवड आहे? ही 510 रुपये. 510 रुपयाची. ह्याच्या अगोदर कोणतं पीक होतं तुमचं ह्याच्यात? द्राक्षे होते. द्राक्षी. मग द्राक्षीकडून तुम्ही म्हणजे पेरू या पिकाकडे कसं काय वळाला? द्राक्षे होती. द्राक्ष हे रान जरा वेगळं आहे, म्हणजे भरलेलं रान आहे. मला द्राक्षीनं पाहिलं तेव्हा काम करत नव्हतं. माझ्या मनात द्राक्षे ते मनानं काम करायचं. कारण नळाला पाणी आलं काय हिरीपाशी तुकडा असल्यामुळे हे पाणी साठवायसाठी रान केलं हे. त्यामुळं पावसाळ्यात पाणी लय व्हायचं, त्यामुळे द्राक्ष नीट येत नव्हती. पावसाळ्या सीझनला द्राक्ष सीझन असायचा, त्यासाठी ते 2 पीक माझी फिरत गेली. म्हणून परत ही काढून पेरू लावलं. म्हणजे द्राक्षीचं तुम्हाला पीकच मिळलं नाही? काय पीक मिळलं नाही. असाच खर्च झाला 2 पिकाला? 2 पिकाला 5,30,000 खर्च झाला आणि मला मिळालं 17,000. बरोबर. मग द्राक्षी काढल्यानंतर पेरूच आपल्याला लागवड करायची अशी संकल्पना कशी डोक्यात आली तुमच्या? कसं काय तुम्ही या पेरू पिकाकडे वळाला? पेरू द्राक्षी काढल्या आधी दोडका लावला मी. दोडका बी उन्हानं फेल गेला. मग म्हणलं आता झाडं येरा संख्येने मजा नाही, कशी तरी झाडं लावा आपण. मग गावात लोक किरणारे ते पेरू होतं, त्यांचं भरपूर पैसे झालं. मग असं आवीपाशी गेल्या नर्सरी पाशी ती मला पिंक लाव्या. मग म्हणलं कसं काय हाय, मला बघू आपण करू काय तर ते. मग त्यापासून रोप आणून लावले. म्हणजे ह्याच्या आधी 2 पिकात तुम्ही फेल आहे, मग ह्या पिकात सक्सेस आहे आता? ह्या पिकात मला 2 पिकं झाले पण भरपूर पैसे झाले. तरी कधीची लागवड आहे तुमची? किती वर्ष झाली याला लागवड करून? 2.5 वर्ष झाली पेरू लावून. 2.5 वर्ष झाली. तर मला सांगा, आता तुम्ही म्हणला महत्वाचं म्हणजे जमीन तुमची द्राक्षीच्या मापाची नव्हती, तर पेरू पिकाला जमीन कशी पाहिजे? पेरू पिकाला म्हणजे चिकाट माती असेल तर कटारा असतो पेरूला. म्हणजे पाणी निचरा होणारी जमीन, मुळी त्याशिवाय मुळी चालत नाही. त्या मापाची जमीन पाहिजे. खडकाळ असली मुरमाड असली ते चालते, मग मध्यम स्वरूप पाहिजे. लई भारी जमीन येत नाही. मग आपले राहणं सगळं संपूर्ण भाग म्हणजे उतार आहे ते सगळं असं मध्यम स्वरूपाची जमीन आहे. किती रोपाची लागवड आहे म्हणलं तुमची? 510. 510 रोपांची लागवड आहे. 2.5 वर्ष झाली लागवड करून. तर लागवड करताना म्हणजे आता रोपापासून आपण माहिती घेऊ. रोप निवडताना काय बघावं लागतं रोपात? रोप कशा पद्धतीचं पाहिजे? रोप आपण गोटी लावली होती ट्रे मधलं. पण तीच की काय बघावं लागतं का रोप निवडताना? बाबा असं पाहिजे तसं पाहिजे असं? रोप आता क्वालिटीचं रोप घ्यावं लागते ना. काय काय मग फळ येत नाही त्याला, म्हणजे सेटिंगची समस्या होते. त्याच्यासाठी आधी पण रॉप कसलं असं पण मुळी बी चालली पाहिजे. मुळी नेमेटोड रोग मुळे नेमेटोड आहे, त्यासाठी ते पहिल्यांदा मुळीच काम करावं लागते. तेव्हा पीक असते. हे द्राक्षीचं तुमचं फाउंडेशन आहे असं आहे? तुम्ही काढलं फाउंडेशन आहे. बरं. मग लागवड करताना हे जी कशी लागवड केली तुम्ही? म्हणजे जमिनीच्या या मशागतीपासून लागवड कशी केली ती?
मी आडवी उभी फाटी मारली, कट्ट सोडला आणि त्या कट्ट्यावर लावलं होतं. 9-5 अंतर आहे आपलं. द्राक्षाचं हायस म्हणतं फालवलं नाही, काय नाही. हाय ते लॅटरल हाय ते सगळे नुसतं कट्ट मारलं आणि रोपं टोचली. कितीवर लागा ना 9x5? 9x5 द्राक्ष आहे तसं. द्राक्षीचं आहे तसंच. तर लागवड करताना म्हणजे तुम्ही काय खत वगैरे काय वापरलं होतं का? काय खत टाकलं होतं, शेणखत टाकलं होतं, 1-2 पोते 18,000 टाकलं होतं, मिक्स केलं तर रोटरला होतं कट्ट आणि परत कट्ट मारून हाय असं रोप लावली होती. तरी एवढ्या प्लॉटला किती खत वापरलं होतं तुम्ही लागवड करताना? लागवड करताना 2 ट्रॉली टाकले होते. 2 ट्रॉली टाकले. बरं. तरी एवढं अंतर जे तुम्ही ठेवलंय हे अंतर योग्य आहे का काय कमी जास्त अंतर पाहिजे? जे योग्य अंतर किती पाहिजे आपल्याला पेरू बागेसाठी? नाही, मी बघितलेल्या आमच्या चुलते येथे लावले सगळे, आमचे सगळ्यांनी ग्रुप करून 9-5 अंतर आम्हाला तर बरं वाटतंय. म्हणजे तुमच्या भागात भरपूर पेरूची लागवड आहे म्हणे. हां, भागात भरपूर, पण सगळ्याचं बऱ्यापैकी सगळ्यांचं 9-5 अंतर आहे. बरं. मग कसं नियोजन होतं तुमचं? लागवड केल्यापासून किती दिवसात तुम्ही पहिलं पीक धरलं ह्याचं? मी पहिलं पीक 6-7 महिन्यात धरले. 6-7 महिने धरलं. तर त्या 6-7 महिन्यात झाडाची ग्रोथ चांगली होती का? होय, वाढ चांगली होती. वाढ चांगली होती. पहिलं द्राक्षाचं रान, त्यासोबत आम्ही एक्स्ट्रा खात केलं, रोप लावतो आणि त्यामुळं रोप 1 नंबर चालली. म्हणजे कसं नियोजन केलं होतं पहिल्या 7 महिन्यातलं तुम्ही? म्हणजे बाग धरायच्या आधीचं 7 महिन्यातलं नियोजन कसं होतं आणि परत बाग धरल्यानंतरचं नियोजन कसं होतं तुमचं? कसं नियोजन बाग पहिल्या 7 महिन्यातलं? पहिले रोपं लावली, पहिल्यांदा होमिक सोडलं, परत IBA सोडलं, परत आदनमधनं 1261 हे असं मॅग्नेशियम हे सोडतच होतो आदनमधनं ही काय असं लय अरे पण करायला नाही येत नाही, पण केलंय आपण. आणि बाग ज्या वेळेस तुम्ही फळावर धरली तर म्हणजे छाटणी वगैरे केली होती का? कशी बाग धरली होती त्यावेळेस? नाही, छाटणी केली होती आपण. शेंडा मारलो, सरसकट शेंडा मारला होता. हातानं आपलं कात्र लावली नव्हती, हातानं पंचिंग केलं तर. तरी पहिल्या पिकाला किती माल निघाला होता तुमचा? पहिलं पीक जास्त निघलं होतं, दुसरा भार जरा जास्त आला. किती पहिल्या भाराला किती माल निघाला? 3 टन माल निघला होता. आणि दुसऱ्या भाराला? दुसऱ्या भाराला 10-11 टन माल निघाला. 10-11 टन. आता ही दुसऱ्या पिकाला आहे तुमचा? आता तिसरं हे आहे, ते तिसरं झालं. म्हणजे तिसरा भार आहे का? म्हणजे ह्या तिसऱ्या भाराला छाटणी वगैरे काय केली का? शेंडाच मारलेला आहे? नुसतं शेंडा मारले. बरं, म्हणजे नुसतं तुम्ही शेंडाच मारत गेलेला आहे? नुसतं शेंडा मारत गेले. तरी किती माल गेला आहे ना अजून किती माल आहे तिसऱ्या पीक म्हणजे तिसऱ्या भाराला? आता अजून 10 टन माल गेलाय, अजून 5-6 टन निघेल. 10 टन माल गेला, अजून 6 टन निघेल. बरं, तरी किती रेट मिळाला तुम्हाला? म्हणजे कमीत कमी दर आपल्याला आत्ताचा आहे 65, पण आपण चालू 28 पासून झाले. म्हणजे 28 रुपयापासून 65 पर्यंत. तर आता म्हणजे कसं नियोजन आहे तुमचं? किती एका झाडावर माल सेटिंग आहे? इथनं पुढचं कसं नियोजन असणार आहे? आपलं माझं छाटायचं नियोजन नाही आहे, असं काय शेंडा मारा येईल ते येईल, मागं पुढं कंटिन्यू पॉलट चालू आहे. किती दिवसाला तोडा घ्यायचा यातनं? जर रविवारी किंवा शनिवारी रविवारी फिक्स आठवड्यात नाही तोडा? आठवड्यात नाही तोडा. किती माल निघते 8 दिवसाला? 700-800 किलो कधी टन निघते, कधी 500 किलो पण निघते, कधी 1200 पर्यंत, म्हणजे 1200 किलो पर्यंत टनाला आपल्या आठवड्याला गेलोय. ह्याचं मार्केटिंग वगैरे कुठं करताय तुम्ही? नाही, जागेला देतोय आपण. जागेला देतो. आता तुम्ही म्हणला छाटणी करायची नाही, आपला असाच प्लॉट चालू ठेवायचा आहे पुढे. तर आता मग मी बऱ्याच प्लॉटमध्ये गेलो तर मी शेतकऱ्यांच्या म्हणण्यात येतं की मार्चमध्ये ह्याची छाटणी झाली पाहिजे, तिथनं पुढं आपण बाग धरली पाहिजे. जे ते वेगळे असते. ते एक छाटणी केली का ऑन लॉट माल येते 5 ते 6 महिना थांबा लागते पैसे यायला. माझं कंटिन्यू मला पैसे बंद पडून चालत नाही, माझा खर्च जास्त इकडून द्राक्ष डाळिंब आहे इकडे राहतलं, त्यामुळे म्हणतो काय आपलं एकदम मोठं व्हायला नाही, टप्प्याटप्प्याने जाऊ तिकडे. आठवड्याला 20-25 हजार आलं बस झालं तेवढं. म्हणजे जर्सी दुधा पगार ही पेरू म्हणजे अर्धा एकर म्हणजे 2 जर्सी माझी 8 दिवसाला पगार येते. आणि खर्चाचा विचार केला तर नाही, फॉर्म बी आपण घरच्या घरी लावतो, लय गरज पडली तर लेबरला 1-2 लावतो, इथं आपली शेजारी येते, तेव्हा एक्स्ट्रा लय खर्च होत नाही. एकदम मधनं फवार असते, ज्यादा काय पेरूले खर्चिक वाद हे नाही. तरी काय खर्च झालाय तुमचा आतापर्यंत ह्याला? काय खर्च म्हणजे डोस, मिलीबागचं औषध खालणं, हे असं खर्च.
रोग वगैरे कुठलं जाणवते तुम्हाला? अडचणी काय आल्या ह्यात म्हणजे द्राक्षाच्या पिकात आणि ह्यात? कुजवा जास्त त्रास करते हा. हं. मग त्यासाठी काय केलं म्हणजे ढगाळ वातावरण असलं आदन पाऊस पडला पाहिजे? त्यावेळेस कुजवा त्रास करते. कोणती पिकं आहेत येतात तुमच्याकडे सध्याला? माझ्याकडे आहे बघा डाळिंब आहे, हं. द्राक्षी वरच्या रानात आहे, तिकडे निपळे आहे रान द्राक्ष. अजून आहे अर्धा एकर, हं. बोरी आहे त्या, हं. आंबा आहे. हं. तरी कोणतं पीक बरं वाटतंय तुम्हाला ह्यातनं? सगळ्यात भारी आता चालू सीझनला पेरू वाटलं. हं. गेल्या वर्षी केळी होती त्याने बरं झालं, पण चालूला पेरू बरं आहे. आता मग तुम्ही छाटणी म्हणजे मार्चमध्ये शेतकऱ्यांची छाटणी होती, तुम्ही म्हणला आपला प्लॉट हाय असा चालू ठेवायचा आहे. तर आता म्हणजे आताच्या वातावरणानुसार इथनं आता टेम्परेचर पुढं वाढत जाते, तर म्हणजे ऊन चट्ट्यासाठी हे कसं नियोजन करणार आहे तुम्ही आता इथनं पुढचं? चट्ट्याला ते कधी पेपर मारतो आम्ही, म्हणजे जास्त संख्या असली तर मग ती शालीमार पेपर मारायचं वरून, कागद वस्तू वरून ते मारले होते गेल्या वर्षी. एक महिनाभर मारायचं आणि परत काढून ठेवायचं, म्हणजे हाय जरा लॉट कमी झाला का काढून ठेवायचं. काढून कशासाठी ठेवायचे? वर कशाला ठेवायला, बिनकामाचं कुजवायला. तरी आता कधी मारणार आहे तुम्ही ते? नाही, पुढच्या महिन्यात मारणार आहे, मार्च एंडच्या आसपास. किती खर्च येतो एवढ्या प्लॉटला मारायसाठी? त्याला 30,000 खर्च आलता टोटल पहिल्या वर्षी, सगळं नवाना कागद. आता काय खर्च नाही एक्स्ट्रा, कारण नुसते 5 किलो सुतळे आणले बघते. तरी आपण ते म्हणजे किती वर्ष ते टिकवू शकतो पेपर? कागद ती 4 वर्ष हाय दिलंय व्यवस्थित काढून ठेवलं तर. 4 वर्ष टिकतो. ठीक आहे. पेपर मारण्यापेक्षा सोपं पडते ते. बाकीच्या फळबागापेक्षा तुम्हाला म्हणजे पेरू फळबाग कशी वाटते? नाही, पेरू पैशाच्या दृष्टीनं म्हणजे खर्चाच्या दृष्टीने बरं आहे, चांगला आहे. तुमचं शिक्षण वगैरे काय झालं? 12वी झाले. 12वी झाले. आधी काय जॉब वगैरे केला? जॉब नाही, शेतीच वडिलोपार्जित आमची ही शेती हीच चालू आहे. ठीक आहे.